असा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम हा संपन्न झालेला आहे। आज नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या अनुषंगानं सदिच्छा शुभेच्छा देणं ही भारतीय संस्कृती आहे, हा महाराष्ट्र धर्म आहे आणि त्याची आम्हाला पूर्ण जाण आहे। आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आमचे नेते राहुल गांधी यांनी देखील त्यांना दीर्घ आयुष्याच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मात्र त्यासोबतच कुठेच पता नाही आहे, तिथं काम चालू आहे। हे सर्व भाजपचं पाप आहे आणि भारतीय जनता पक्षाला खाली घेतल्याशिवाय या सर्व गोष्टी पुन्हा ज्या अनुशेषाचा मुद्दा ऐरणीवर येऊ शकत नाही, हे सत्य आहे। किल्लेमीर अचलपूरची बंद आहे आणि शकुंतला रेल्वे सुद्धा बंद झालेली आहे। हे सत्ताधाऱ्यांना या संदर्भामध्ये जरूर प्रश्न हा विचारला पाहिजे आणि या संदर्भात काँग्रेसची भूमिका आपल्याला माहिती आहे। खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी एक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा तर दुसरा पक्षप्रवेश सोहळा हा संपन्न झालेला आहे। मुर्शी या तालुक्यातील एका तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेतून एक फार चांगल्या आणि कॅडर बेस एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी पक्षात बऱ्याच गाव पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि येणाऱ्या काळात काँग्रेसच्या विचारधारेसोबत लढाई लढण्याच्या अनुषंगानं संकल्प घेतला। तर अमरावती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी, युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला। तर मेळघाटचे वाघ म्हणून, शेर म्हणून प्रसिद्ध असणारे, एकूण 7 निवडणुका लढलेले आणि 3 वेळेस आमदार असणारे राजकुमारजी पटेल साहेब यांनी देखील आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला। त्यांचा हा प्रवेश म्हणणं थोडं चुकीचं ठरेल, कारण त्यांचा परिवार हा काँग्रेसशी एकनिष्ठ आणि देशाचा कारभार सुरू करत असताना त्यांचा परिवार, त्यांचे वाडवडील हे काँग्रेसच्या सोबत होते। इंदिरा गांधी मेळघाट परिसरात 74 साली आल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांच्या वडिलांची चौकशी केली आणि त्यांच्या मातोश्रींना भेटीसाठी बोलवलं। इतका एक मूलभूत स्वरूपाचा ऋणानुबंध हा राजकुमार भाई यांच्या परिवाराशी आहे। मध्यंतरी काही समन्वयाच्या गोष्टी असतील त्यामुळे ते काँग्रेस पक्षासोबत काम करू शकले नाही। मात्र आता त्यांनी त्यांच्या वाडवडिलांच्या पक्षात म्हणजे स्वतःच्या पक्षात या ठिकाणी प्रवेश घेतला आहे आणि सोबतच आज नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या आदिवासींच्या अधिकाराची जी मोठ्या प्रमाणावर जी पायमल्ली करीत आहे, गडचिरोलीमधलं उत्खनन असेल, फॉरेस्ट राईट ॲक्टच्या अनुषंगानं न मिळणारे लाभ असतील, आरक्षणाच्या संदर्भात आदिवासींना त्रास देणं असेल, त्यांचं आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न असेल, आदिवासींचं जे बजेट आहे त्या बजेटचे पैसे हे इतरत्र वळवण्याचे प्रकार असतील, असे सर्व करत असताना आदिवासींच्या सोबत मोठ्या प्रमाणावर आज अन्याय होत आहे आणि संविधान देखील जे आहे ते अडचणीत आहे। त्यामुळे ही सत्तेची लढाई नव्हे तर ही अधिकारांची लढाई आहे, विचारांची लढाई आहे। या अनुषंगानं मेळघाट या ठिकाणी आदिवासी बांधव हा काँग्रेसच्या सोबत आगामी काळात हा संघर्षाची भूमिका ही राहुल गांधींच्या नेतृत्वातून घेईल आणि सोबत राहील। म्हणजे नागपूर आहे का? अर्थात असं आहे का, हा प्रश्न याच्यासाठी करतो आहे मी का जितके पण इन्व्हेस्ट येऊन राहिले उद्योगधंदे, आता बघा 1 लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे, ते विदर्भासाठी एकही उद्योग नाही आहे। अनुशेषाच्या अनुषंगानं सर्व उद्योग करून दिलेले आहेत अमरावतीचे। अनुशेषाच्या अनुषंगानं फार मोठा लढा हा विदर्भ आणि त्यातल्या त्यात अमरावती विभागामध्ये, वराडामध्ये आपण लढलेला आहे आणि सरकारला या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याकरता आपण भाग पाडून, त्यावेळेस काँग्रेसचं जरी सरकार असेल तरी काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अनुशेषाचा प्रश्न हा ऐरणीवर आणून त्या ठिकाणी एक मोठा लढा हा उभारला होता आणि त्या लढ्याच्या अनुषंगानं अंशतः यश आणि नियोजन झालेलं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे। मात्र जेव्हापासून भारतीय जनता पक्ष हा 2014 पासून महाराष्ट्रामध्ये आलेला आहे तर अनुशेषाचे आकडे आता उलट्या दिशेने फिरायला लागलेले आहेत आणि आपला अनुशेष हा वाढवायला लागलेला आहे। हा केवळ वराडावर अन्याय करून
हा नागपूरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न नाही, तर एकंदरीतच समतोल जो आहे विकासाचा समतोल जो साधला गेला पाहिजे, जो संविधानिक मूल्य आहे त्या संविधानिक मूल्याला कुठेतरी पायमल्ली करत असताना एक मोठा विकासाचा असमतोल हा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. आम्हाला पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या दृष्टीने काँग्रेसची काय तयारी आहे? काँग्रेस स्वयंबळावर लढणार आहे का? या संदर्भामध्ये काँग्रेसच्या भूमिका ही स्वयंस्पष्ट झालेली आहे. मी ती फार पूर्वीच सांगितलेली आहे. महाराष्ट्र पातळीवर आम्ही आघाडी किंवा युती या ठिकाणी करणार नसून जिल्ह्यातील आमच्या ज्या संघटना आहेत, शहरनिहाय संघटना, जिल्हानिहाय संघटना, ही त्या जिल्ह्याचं स्वतंत्ररित्या नियोजन ठरवेल ही आमची त्या संदर्भातली भूमिका आणि धोरण आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांकरता लागू आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी नंतर राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं शहा पिता पुत्रांवर टीका केलेली आहे, तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? व्यंगचित्र त्यांनी टीका केली. आता अमित शहाचा मुलगा हा BCIचा क्रिकेट भारत पाकिस्तानची मॅच तो खेळतोय. पुढे अनेक जणांची जी मुलं आहेत हे विदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी शिकतात आहे, तिथे राहतात आहे आणि आपल्या शेतकऱ्यांच्या मुलाला, बहुजन समाजाच्या मुलाला हातामध्ये दगडं घ्यायला, तलवारी घ्यायला, कोयते घ्यायला हे सरकार सांगत आहे. त्यामुळे हे माथे बळकवणारं जे सरकार आहे याचा डाव आपल्याला समजला पाहिजे आणि हा भारत पाकिस्तान या नावावरच हे लोक आता द्वेष पसरत नाही, हिंदू मुस्लिम नावावरच पसरत नाही, तर मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसीच्या आतमध्ये लढाई, आदिवासी विरुद्ध ओबीसी असं एक सर्व भारतामध्ये अराजकता निर्माण करण्याचं एक कारस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे. जिल्हा परिषद मेळघाटात आरएसएस आणि भाजपच्या माध्यमातून एकल बांबू केंद्र असेल किंवा अजून एकल विद्यालयाच्या माध्यमातून एक लॉंग टर्मचं तिथं काम केलं जात आहे. त्याचा परिणाम म्हणून ज्या आदिवासींचा देव रावण होता, आज तो जय श्रीराम म्हणण्यापर्यंत त्यांचं मतपरिवर्तन झालेलं आहे आणि त्यांचा आमदार सुद्धा बहुमतानं सर्वाधिक निवडून आलेला आहे. या तुलनेत काँग्रेसचं मेळघाटात असं काय कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे की त्याच्यामुळे आदिवासी मोठ्या प्रमाणात या बांबू आणि यामध्ये जे असेल आपण बघा ते बांबू केंद्र कोण चालवतो, त्यामध्ये होत असणारा भ्रष्टाचार काय आणि ते कोणाचं चांगलं करण्याकरता आहे, हे आदिवासीच्या कल्याणाकरता नव्हे तर जे या ठिकाणी सत्तेत होते त्यांचे कोणता शब्द त्याला वापरावा त्याचा पर्याय आपण सुचवा. त्यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांना खुश करण्याकरता बांबूचा मलिदा हा लाटण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे मतांमध्ये मतचोरीच्या माध्यमातून आणि काही उणिवा त्या ठिकाणी राहिल्या असतील त्या माध्यमातून निकाल जो आहे तो आमच्या हिशोबाने लागला नसेल. मात्र या देशातच संपूर्णतः आदिवासींच्या पाठीशी असणारा हा काँग्रेस पक्ष आहे हे सर्वस्कृत आहे.